महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात, दादा या नावाने परिचित असलेले कणखर नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य हादरून गेलं। नियतीच्या एका क्रूर घाताने राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली। मात्र प्रशासन थांबत नाही आणि राजकारणही नाही, या उक्तीप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला पुढचा वारसदार निवडलाय। अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज 31 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या इतिहासात एक सुवर्ण पान जोडलं जाणार आहे, कारण सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुनेत्रा पवार यांचा सामाजिक प्रवासापासून ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंतचा संपूर्ण राजकीय प्रवास। तसंच या सर्व संदर्भात शरद पवार यांची प्रतिक्रिया काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। अजित पवारांच्या निधनानंतर उत्तराधिकारी कोण हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता। 31 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आलाय। विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी सर्वात आधी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। झिरवाळ म्हणाले की अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सुनेत्रा वहिनीच आता पक्षाची धुरा सांभाळतील, ही सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे। दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनीही जनभावना लक्षात घेऊन आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। छगन भुजबळ यांनीही स्पष्ट केलं की अजितदादांनी सुरू केलेली विकास कामं पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारांसारखे अनुभवी नेतृत्व आवश्यक आहे। आज संध्याकाळी 5 वाजता होणारा हा शपथविधी सोहळा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या जर राजकीय पार्श्वभूमी किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील एका राजकीय प्रबळ कुटुंबात झाला। त्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंग पाटील यांच्या भगिनी आहेत। त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असल्यामुळे समाजकारणाचा बाळकडू त्यांना माहेरातूनच मिळालं होतं। 1980 मध्ये सुनेत्रा यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला। लग्नानंतर त्या बारामतीच्या काटेवाडी गावच्या सुनबाई म्हणून पवार कुटुंबात आल्या। सुरुवातीची अनेक वर्ष स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह अजितदादांच्या दुधाच्या व्यवसायात त्यांना मदत केली। 1993च्या बॉम्बस्फोटानंतर जेव्हा शरद पवार पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आले, तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे वर्षा निवासस्थानी राहायला गेले। याच काळात सुनेत्रा यांनी संगणक क्रांतीची गरज ओळखून स्वतः संगणक प्रशिक्षण घेतलं आणि काळासोबत चालण्याची आपली वृत्ती दाखवून दिली। सुनेत्रा पवार यांची खरी ओळख निर्माण झाली ती त्यांच्या काटेवाडी येथील सामाजिक कामामुळे। अजितदादांनी त्यांना गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाबद्दल माहिती दिली आणि सुनेत्रा यांनी काटेवाडीचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला। सुरुवातीला लोकांनी मोठ्या घरच्या बाई प्रदर्शनासाठी काम करत आहेत अशी टीका केली, पण सुनेत्रा डगमगल्या नाहीत। त्यांनी 80% घरांमध्ये शौचालये बांधली, गावाला निर्मल ग्राम बनवलं आणि पर्यावरणाचे मॉडेल म्हणून विकसित केलं। पुढे त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली, ज्याच्या माध्यमातून जलसंधारण आणि वृक्षारोपणाची मोठी मोहीम राबवली गेली। बारामतीमधील टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून 15,000 महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। तसंच विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या ट्रस्टी म्हणून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवलं। 2019 मध्ये जेव्हा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले, तेव्हा सुनेत्रा पवार पहिल्यांदा राजकीय पडद्यावर अधिक सक्रियपणे दिसू लागल्या। त्यानंतर 2024च्या निवडणुकीत त्यांना थेट नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली। ही पवार विरुद्ध पवार अशी लढत संपूर्ण देशाने पाहिली। जरी त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरीही त्यांनी संयम सोडला नाही। पुढे प्रफुल्ल पटेल यांनी रिक्त असलेल्या जागेवर त्या राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या। अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जी जबाबदारी सोपवली जाते ती त्यांच्या आजवरच्या पडद्यामागच्या संघर्षाचं फळ मानलं जाते। अजितदादांच्या अनुपस्थितीत पक्ष एकसंध ठेवण्याचं आणि आगामी निवडणुकींना सामोरं जाण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे।
तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीमध्ये घेतलेली पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची ठरली. शरद पवारांनी अजितदादांच्या कामाचं कौतुक केलं, त्यांना कर्तृत्ववान नेता म्हटलं, पण सुनेत्रा पवारांच्या निवडीबद्दल विचारलं असता तो त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे असं म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा होती, मात्र शपथविधी सोहळ्यापासून शरद पवार गटाला दूर ठेवल्यामुळे ही राजकीय दरी कायम असल्याचं दिसून येतं. काल बारामतीत रक्षा विसर्जनावेळी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र होत्या, पण त्यानंतर राजकीय घडामोडींमुळे त्यांच्यात संवाद झाला नसल्याचं बोललं जातंय. कौटुंबिक नाती आणि राजकारण यातील हा संघर्ष महाराष्ट्राच्या जनतेसाठी चर्चेचा विषय ठरलाय. सुनेत्रा पवार आज संध्याकाळी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा त्या केवळ एका पक्षाच्या नेत्या नसून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहासात अजरामर होतील. अजित पवारांचा वारसा, त्यांच्या कामाचा झपाटा आणि त्यांचा लोकसंग्रह पुढे नेण्याची मोठी जबाबदारी सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावर आहे. बारामतीच्या वहिनी आता संपूर्ण राज्याच्या प्रशासनाचं सारथ्य कशा प्रकारे करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अजितदादांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून त्यांनी घेतलेला हा राजकीय निर्णय राज्याच्या हिताचा ठरेल का? राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करू शकेल का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? सुनेत्रा पवार यांच्या निवडीबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.